विद्यापीठाच्या आवारात मी काय करतोय असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी जावं लागेल फ्लॅशबॅकमध्ये. म्हणजे तो काळ होता सिनेट निवडणुकीचा आणि त्या सिनेट निवडणुकीसाठी आमचे माजी बंधुराज स्वागत गोपाळकृष्ण परोळेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्यांच्यासाठी मतदान पण झालं होतं. आणि हा जो मतदान झालं होतं त्याचा हा निकालाचा दिवस होता. त्यामुळे तिथं निकाल काय लागतोय ही पाहण्याची उत्सुकता आमच्यामध्ये दाटून भरली होती. त्यामुळेच मी त्या ठिकाणी गेलो होतो. कसं असतं, सिनेट निवडणूक ही आमच्यासाठी पूर्णतः वेगळी निवडणूक होती. याआधी आमचे बंधुराज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सुद्धा उभारले होते. ग्रामपंचायत निवडणूक ही पूर्ण जशी वेगळी आहे तशी सिनेट निवडणूक ही विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थी आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठीची ही निवडणूक असते. त्यांना विद्यापीठातील समस्या ज्या असतील त्या सोडवण्यासाठी प्रतिनिधी निवडून देणे म्हणून सिनेट निवडणूक असते. आणि आम्ही सर्वांनी केलेल्या आणि भावानं केलेल्या कष्टाचं फळ आम्हाला सगळ्यांना मिळालं आणि भाऊ आमचा चांगल्या पद्धतीने चांगल्या मतांनी सिनेटमध्ये निवडून आला. हा झाला पहिला टप्पा. मुळात सिनेट निवडणूक म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत पण नसतं. अशा काळामध्ये आणि आमच्या उत्तूरसारख्या गावातून कोल्हापुरामध्ये विद्यापीठामध्ये सिनेट निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळणं आणि तिथून निवडून हे फार मोठा आमच्यासाठी एक चांगली संधी पण होतं आणि आमच्यासाठी एक ते भाग्याचा सुद्धा क्षण होता. भाऊ निवडून आला, त्याचबरोबर त्याच्याबरोबर रतन कांबळे हा सुद्धा आमचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी निवडून आला. अशा दोघांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं चांगल्या मतदानानं पदवीधर मतदाराने निवडून दिलं. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे कोल्हापूरमधलं एक अग्रगणी विद्यापीठ आहे आणि त्या ठिकाणी अशी काम करायची संधी मिळणं हे फार मोठं भाग्याचं काम असतं. आणि तो दिवस आमच्यासाठी खरोखर आनंदाचा आणि अविस्मरणीय असा दिवस होता. कारण आमचा भाऊ त्या ठिकाणी निवडून आला होता. त्यामुळे जल्लोष तर झालाच. विद्यापीठामध्ये आम्ही मस्तपैकी गुलालाची उधळण केली. त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय व अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. त्याच पद्धतीनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं स्वागतनं जे काम केलं होतं त्यामुळे त्याला ही संधी मिळाली होती. त्यामुळे सगळ्यात जास्त वाटा होता तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांसाठी सातत्यानं लढणारी एक देशव्यापी संघटना आहे आणि तिचं काम बरीच वर्षे स्वागतनं केल्यामुळे त्याला ही संधी मिळाली आणि त्यानं त्या संधीचं बरोबर सोनं केलं. आमच्यासाठी हा खरोखर आनंदाचा पण दिवस होता. आणि एक आमच्यासमोर एक आव्हान पण होतं की सिनेट म्हणजे काय, सिनेटची कार्यपद्धती कशी चालते, त्यानंतर विद्यापीठातील समस्या काय आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेणं आणि त्या सोडवणं हे फार मोठं आव्हानाचं काम स्वागतसमोर आजपासून सुरू झालं होतं. स्वागत ते आव्हान नक्कीच पेलेलं याची खात्री आम्हाला होती. पण तुम्हाला सगळ्यांना ही आयुष्यातील अविस्मरणीय क्षणचित्र दिसावीत यासाठी हा खटाटोप. याच्या पुढची पायरी म्हणजे या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर त्याला आणखीन व्यवस्थापन मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये सुद्धा सदस्य म्हणून किंवा मॅनेजमेंट काउन्सिलचा सदस्य म्हणून जाण्याची सुद्धा त्याला संधी मिळाली. मॅनेजमेंट काउन्सिल हा पुढचा टप्पा असतो जे कुलगुरूंसोबत विद्यापीठातील महत्त्वाच्या निर्णयामध्ये सहभागी होणारं मॅनेजमेंट काउन्सिल मंडळ असतं. त्यामध्ये सुद्धा भावाला आमच्या संधी मिळाली. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेनं आणि मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हे आम्हाला शक्य झालं. आणि उत्तूरसारख्या गावातून एक विद्यापीठामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी एक तरुणाला, होतकरू तरुणांना ही संधी मिळाली. या यशामागे विद्यापीठ विकास आघाडी आणि विद्यापीठ विकास मंच यांचे महत्त्वाचे सहकार्य आहे. त्याच पद्धतीने माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील तसेच आघाडीचे प्रमुख संजय डी पाटील साहेब, DR मोरे सर, क्रांतिकुमार पाटील साहेब तसेच विद्यापीठ विकास मंचचे ND पाटील सर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्तजी जोशी, मुकुंदजी भावे, केशवजी गोवेकर व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अभिजित पाटील या सर्वांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले. एकाच वेळी सिनेटसारख्या महत्त्वाच्या पदावर निवडून जाणं आणि त्यातूनच निवडून गेल्यानंतर या सर्वांच्या सहकार्यानं मॅनेजमेंट काउन्सिलसारख्या विद्यापीठातल्या अग्रगणी अशा निर्णय क्षमतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संस्थेत निवडून जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आता पाहू ग्रामीण भागातील आमच्या गावातील बचत गटाचं काम. ही आहे आमच्या गावातील ऊसतोड कामगारांची वस्ती आणि त्या ठिकाणी या महिला काय करत असतील असा प्रश्न पडला असेल तर या आहेत आमच्या गावातील श्रमिक महिला बचत गटाच्या सदस्या. या महिला बचत गटाच्या अध्यक्ष आहेत सुप्रिया पाटील आणि सचिव आहेत सविता लोखंडे. या महिला बचत गटाने कायम सातत्याने विधायक आणि समाजोपयोगी कार्यक्रम घेण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्यानिमित्तानं यावेळी त्यांनी या श्रमिक महिला बचत गटाच्या वतीने या ऊसतोड कामगार महिला सदस्यांना म्हणजे जी 30 कुटुंब आहेत ऊसतोड कामगारांची त्यांना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेट आणि लहान मुलांना उबदार कपडे यांचं वाटप केलं. अत्यंत स्तुत्याने सर्वांनी
अनुकरण करावा असाच हा उपक्रम मला पाहायला मिळाला. त्यामुळे नक्कीच तुमच्यापर्यंत ही माहिती पोचावी यासाठी हा छोटासा प्रयत्न. कसा आहे, ऊसतोड महिला कामगार आणि त्यांचे कुटुंब हे ज्या ठिकाणी राहत असतं त्या ठिकाणी फक्त एक तंबूचा सहारा घेऊन ते जिथं जिथं ऊसतोडी आहे त्या ठिकाणी जाऊन राहण्याचं काम करतात. इतक्या मोठ्या थंडीच्या दिवसात असं काम करणं आणि ते पण अशा छोट्याशा झोपडीमध्ये राहून ऊसतोड करणं हे किती अवघड आणि कठीण काम आहे हे आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. ही अडचण लक्षात घेऊन या सर्व बचत गटातील श्रमिक महिला बचत गटातील महिलांनी असा निर्णय घेतला की त्यांना आपण काहीतरी मदत करावी. त्याची पहिला टप्पा म्हणून त्यांनी 30 कुटुंब निवडली उत्तूरमधील आणि त्यातील महिलांना ब्लँकेटचं वाटप केलं आणि त्यातील ज्या महिलांना ब्लँकेटचं वाटप केलं त्यातील त्यांना पुढं असं लक्षात आलं की त्या मुलांनासुद्धा काहीतरी साहित्याची गरज आहे. त्यानुसार त्यांनी त्यांना उबदार कपड्यांचं वाटप केलं. कसं असतं, सामान्य घरातील महिला आणि अशा ऊसतोड कामगारांच्या महिला यांच्यामध्ये फरक असतो आणि तो फरक मिटवण्याचं काम, ती दरी जी आहे ती दरी मिटवण्याचं काम या महिलांनी खरोखर चांगल्या पद्धतीने केलेलं मला लक्षात आलं. त्यामुळं ही माहिती मी घेण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक होतो. नुसतं एवढंच केलं नाही तर त्यांनी तिथं जाऊन हळदी कुंकूचा सुद्धा कार्यक्रम केला. आपल्या हिंदू समाजामध्ये हळदी कुंकू या कार्यक्रमाला फार मोठं महत्त्व आहे आणि अशा दुर्लक्षित महिला वर्गाकडं म्हणजे ऊसतोड महिला ह्या कायम ह्या दिवसामध्ये फिरस्ती करत असतात. जिथं जिथं काम मिळेल तिथं जाऊन काम करणे, रोज ऊस तोडणे आणि तिथं आपला उदरनिर्वाह चालवणे. अशांना ही या आमच्या गावातील श्रमिक बचत गटाच्या महिलांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम करून एक प्रकारे तुम्ही पण आमच्या समाजाचा घटक आहेत ही जाणीव करून दिली आणि त्यांना ती पण आपल्याच भाग आहेत हे त्यांना या कृतीतून व्यक्त झालं. हा उपक्रम केल्यानंतर त्यांनी आणखीन काय केलं असेल तर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्यांची जी मुलं आहेत त्यांना शिक्षणाचा अभाव आहे. कारण हा व्यवसाय फिरस्तीचा व्यवसाय आहे. म्हणजे या महिलांना आणि यांच्या कुटुंबियांना सातत्यानं बाहेर काम करावं लागतं. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सुद्धा गैरसोय होत असते हे सातत्यानं पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांनी पुढचा टप्पा म्हणून त्या 30 कुटुंबातील जी लहान मुलं आहेत त्यांना जास्तीत जास्त शिक्षण त्यांच्यापर्यंत पोचावं यासाठी त्यांची शिकवणी पण सुरू केली. त्यामुळे त्यांना पाटी, पेन्सिल, पुस्तकं तर दिलीच, पण त्याचबरोबर त्यांच्यापासून त्यांचं जे बेसिक शिक्षण आहे, जे मूलभूत शिक्षण आहे त्याचा त्यांनी सराव करून घेतला आणि त्याचबरोबर त्यांना पोषण आहारसुद्धा नेऊन दिला. अशा माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.